पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यातील 110 पैकी 43% सार्वजनिक उपक्रम तोट्यातील मंडळांना 50,000 कोटींहून अधिकचा तोटा, 9% महामंडळं ना नफा ना तोटा अशा स्थितीत 110 पैकी 91 मंडळं कार्यान्वित तर 19 मंडळं बंद। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सांगलीत शक्ती प्रदर्शन, पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्याचा निषेध करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वात मोठा मोर्चा। सांगलीतील मोर्चात अनेक बडे नेते सहभागी, पडळकरांविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, निलेश लंके या मोर्चात सहभागी। मुख्यमंत्री फडणवीसांच्या मुंबई मेट्रो 4ची ठाण्यात ट्रायल रन, घोडबंदर रोडवरील गायमुख ते विजय गार्डन प्रवासाची चाचणी। ठाणे मेट्रोसाठी उपमुख्यमंत्री शिंदेंनी विशेष प्रयत्न केले, मेट्रो मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यास मदत होणार, पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व कामं पूर्ण करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। या मेट्रोसाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं, मुख्यमंत्री फडणवीसांमुळे मेट्रो प्रकल्पांना चालना मिळाली तर मग या सरकारच्या काळात प्रकल्पांना स्थगिती मिळाली, उपमुख्यमंत्री शिंदेंचा निशाणा। ग्राउंडवर उतरून कामं करा, मतदारसंघातील कामांवर भर द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना, काही मंत्री आणि नेत्यांची कानउघडणी केल्याचीही सूत्रांची माहिती। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नवीन वास्तूचं लोकार्पण, राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या नवीन वास्तूचा शुभारंभ, राज ठाकरे, सदा सरवणकर, सचिन तेंडुलकर एकत्र तर मिलिंद नार्वेकरांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती। निवडणुका वेगळा विषय, राज ठाकरेंसोबत नातं जिव्हाळ्याचं आहे, शिवाजी पार्कातील सगळी कामं माझ्या माध्यमातून, उद्घाटन कार्यक्रमात सदा सरवणकर यांचं वक्तव्य। ठाकरे हा ब्रँड नाही, विचार आहे, आमचा मराठी ठाकरे विचार कधीही संपणार नाही, संदीप देशपांडेंचं ट्विट। ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टीझर प्रदर्शित, परंपरा विचारांची धगधगत्या मशालीची, महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची, शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे। मराठा आरक्षण GR विरोधात याचिकेवरील सुनावणीत तांत्रिक अडचणी, 2 सप्टेंबरच्या शासन निर्णयाला रिट याचिकांमधून आव्हान, तांत्रिक कारणांमुळे हायकोर्टाचा सुनावणीस नकार। सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी दबाव गट तयार करण्याची केली मागणी, मागणीनुसार सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा गट तयार करणार, परिणय फुके यांची प्रतिक्रिया, तर वडेट्टीवारांना ओबीसी नेत्यांच्या गटाचं अध्यक्ष करणार, फुकेंचं वक्तव्य। महाराष्ट्रात पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता, 25, 26 आणि 27 सप्टेंबरला मुंबई, पुणे, नागपूरसह सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता। धाराशिवच्या वडनेरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांचं हेलिकॉप्टरने रेस्क्यू, वडनेरमध्ये जोरदार पावसाची हजेरी, शेती पिकाचं मोठं नुकसान। सोलापूरच्या माढा शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस, गावातील ओढ्यात भरधाव चारचाकी एका बाजूला अडकली होती, कारमधील 5 जणांना ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढलं। सोलापूरच्या माढ्यात रात्रभर पावसाची हजेरी, सीना नदीकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला तर शेतांमध्येही पाणीच पाणी। अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भवरवाडी गावात मुसळधार पाऊस, पावसामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय, शेताला तळ्याचं स्वरूप आल्याने कपाशी, तुरीसह इतर पिकंही पूर्णपणे पाण्याखाली, ओला दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। जालन्याच्या मंठा तालुक्यातील वाघोडा गावाला पाण्याचा वेढा, गर्भवती महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी ग्रामस्थांची कसरत, प्रसूतीसाठी महिलेला खांद्यावर घेऊन ओढा केला पार। दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल, मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती, तर ओल्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, भरणेंची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील शेखपूर पिंपळगाव गावात पावसाचं थैमान, मुसळधार पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान। बेडच्या आष्टी तालुक्यातील वनवेवाडी मुराळामध्ये जोरदार पाऊस, वनवेवाडी मुराळा गाव पाण्याखाली गेलं, गेल्या 8 तासांपासून गावातील वीज पुरवठा खंडित। बेडच्या गेवराईमधील उक्कड पिंपरीत नदीला आलेल्या पुरामुळे घरं आणि दुकानं पाण्याखाली, लाखो रुपयांचं साहित्य पाण्याखाली गेलं, परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटला, शेती पिकांचं मोठं नुकसान। बेडच्या गेवराई तालुक्यातील बेलगावमध्ये शेती पिकं पाण्याखाली, सोयाबीन पाण्यातच सडून गेल्यानं शेतकऱ्यावर मोठं संकट ओढावलंय, जिल्ह्यातील 4,20,891 हेक्टर जमीन बाधित। अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी, सीना नदीला पूर, शेती पिकाचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी, पुराच्या पाण्यामुळे नगर कल्याण महामार्ग बंद।
मुसळधार पावसामुळे अहिल्यानगरमधील अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प. राज्य महामार्ग बारामती, छत्रपती संभाजीनगर, पाथर्डी, बीड तसंच बीड मोहटा या रस्त्यांवरील पुलांवरून पाणी. प्रशासनाकडून सर्व मार्गावरील वाहतूक बंद. धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कांदलगावात पावसामुळे शेती पाण्याखाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. हिवरा नदीला पूर. नदीचं पाणी पाचोरा शहरातील नागसेन नगर, भैरवनगर, कृष्णापुरी, मच्छी बाजार परिसरात अनेक घरात शिरलं. आमदार किशोर पाटलांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी. बुलढाण्यातील पैनगंगा नदीला पूर आल्याने चिखली रस्ता वाहतुकीसाठी सध्या बंद. येळगाव जवळील पुलावरून पाणी. बुलढाण्यात लोणार, सिंदखेड राजा या तालुक्यात अतिवृष्टी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून